श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या मंगळवारी 6 जानेवारीला आहे मंगळ की अंगारकी संकष्टी चतुर्थी. जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तर तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं किंवा मंगळ की संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं. दर महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीपेक्षा अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष खास महत्त्व हे दिलं गेलं आहे. इतर सर्व संकष्टी चतुर्थींपेक्षा अंगारकी संकष्टी चतुर्थी ही जास्त महत्त्वाची मानली जाते आणि या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थींचं व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. ज्यांना नियमितपणे संकष्टी चतुर्थीचं व्रत करता येत नाही तर ते अंगारकी चतुर्थीचा उपवास करतात. गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ या धार्मिक ग्रंथांमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीचं विशेष महत्त्व हे सांगितलं गेलं आहे. आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी तसंच गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गणेश भक्तांमध्ये हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केल्याने आणि हे व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. अंगारकी संकष्टी चतुर्थीला श्री गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न संकट दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी गणपती बाप्पांच्या कृपेने प्राप्त होते. पंचांगानुसार पौष कृष्ण चतुर्थीची तिथी 6 जानेवारी 2026 मंगळवारी सकाळी 8:01 सुरू होणार आहे आणि 7 जानेवारी रोजी सकाळी 6:52 संपणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असणं आवश्यक असतं. त्यामुळे चतुर्थीला उदय तिथी न बघता चंद्रोदयाची वेळ ही चतुर्थी तिथीला आहे की नाही हे बघितलं जातं. तर 7 जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी पंचमी तिथी असणार आहे आणि 6 जानेवारीला चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असणार आहे. त्यामुळे 6 जानेवारीला मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाईल आणि गणपती बाप्पांची पूजासुद्धा याच दिवशी केली जाईल. अंगारकी संकष्टी चतुर्थीला श्री गणपती बाप्पा हे 4 मस्तक आणि 4 हातांच्या स्वरूपामध्ये असतात आणि गणपती बाप्पांचं हे रूप संकटमोचक मानलं गेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा उपासना ही तर करायचीच आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे तर करायचंच आहे, पण त्यासोबत काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे आहेत, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट असतील, विघ्न असतील तर ते सर्व संकट विघ्न गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतील. या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर गणपती बाप्पांचं तत्व हे खूप मोठ्या प्रमाणावर जागृत झालेलं असतं आणि म्हणूनच या दिवशी जर आपण गणपती बाप्पांच्या सेवेसोबत, त्यांच्या उपासनेसोबत, त्यांच्या पूजेसोबत काही महत्त्वपूर्ण उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला अनंत पटीने मिळतच असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे आणि हा प्रभावी उपाय अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही कराल तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व अडथळे दूर होतील. तुम्ही हातामध्ये घेतलेल्या ज्या कामांमध्ये तुम्हाला अडचणी येत असतील, तुमचं एखादं काम पूर्ण होता जर त्या कामामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी हा उपाय केल्यामुळे दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळेल आणि गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहील आणि तुमच्या घरातलं दारिद्र्यसुद्धा दूर होईल आणि तुमच्या मनातली अगदी कितीही कठीणातली कठीण इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल आणि तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी अखंड नांदेल. तुमच्या घराची भरभराट होईल आणि भरभरून प्रगतीसुद्धा होईल. तर मग 21 तांदळांचा हा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि ही संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी आपलं स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि हा अभिषेक तुम्ही दुधाने, पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने सुद्धा करू शकतात. गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना आपल्याला गणपती अथर्वशीर्ष हे पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक केल्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि यानंतर एका पाटावर लाल कलरचं स्वच्छ कापड अंथरून त्यावर थोड्याशा अक्षता म्हणजेच तांदूळ हे आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळांवर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ही विराजित करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे आणि तसंच जानवंसुद्धा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायचं आहे आणि तसंच गणपती बाप्पांचा आवडतं प्रिय जास्वंदाचं लाल फूल आणि 21 दुर्वांची जुडी ही सुद्धा गणपती बाप्पांना आपल्याला या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला
खडीसाखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. आणि तसंच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे. हा उपाय आपण दिवसभरामधून केव्हाही करू शकतो. जर तुम्ही सकाळी हा उपाय करत असाल तर तुम्ही सकाळी गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकतात. आणि जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करत असाल तर तुम्हाला गुळ खोबऱ्याचा किंवा खडीसाखरेचा हा नैवेद्य तर दाखवायचाच आहे, पण त्यासोबत 21 मोदकांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पण संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पांना आपला उपवास सोडण्याच्या आधी 21 मोदकांचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे. आणि यासोबतच हा उपाय करण्यासाठी आपल्याला 21 अखंड तांदूळ हे घ्यायचे आहेत. हे 21 तांदूळ कुठेही तुटलेले नसतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा उपाय करण्यासाठी जर आपण 21 अखंड तांदूळ घेतले तर हा उपाय केल्याने आपल्याला जे काही फळ मिळणार असेल तर ते सुद्धा अखंडच मिळेल. आणि म्हणूनच आपल्याला 21 अखंड तांदूळ हेच घ्यायचे आहेत. आणि असे हे 21 अखंड तांदूळ घेतल्यानंतर त्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे अखंड तांदूळ आपल्याला हळद आणि कुंकूने लाल पिवळे करून घ्यायचे आहेत. हे 21 तांदूळ आपल्याला लाल आणि पिवळ्या कलरचे करायचे आहेत. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांसमोर आसन टाकून बसायचं आहे. आणि गणपती बाप्पांसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि धूप अगरबत्ती सुद्धा लावून घ्यायची आहे. आणि यानंतर हे 21 तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या उजव्या हाताची मुठी आपल्याला बंद करायची आहे. आणि यानंतर तुमच्या मनामध्ये जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना डोळे बंद करून बोलून दाखवायची आहे मनातल्या मनात. आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना विनंती करायची आहे. आणि यानंतर गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष हे तुम्हाला पठण करायचं आहे. आणि हे गणपती अथर्वशीर्ष तुम्ही 3 वेळा, 5 वेळा किंवा 11 वेळा सुद्धा पठण करू शकतात. आणि जर तुम्हाला वेळ असेल आणि शक्य असेल तर मग तुम्ही हे गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा सुद्धा पठण करू शकतात. 3, 5 किंवा 11 किंवा 21 वेळा हे गणपती अथर्वशीर्ष म्हणत असताना आपल्याला याची फलश्रुती ही शेवटी म्हणजे 21व्या किंवा 11व्या किंवा 5व्या किंवा 3ऱ्या आवर्तनालाच पठण करायची आहे. म्हणजे शेवटच्या आवर्तनालाच पठण करायची आहे. पण कमीत कमी 3 वेळा आपल्याला हे अथर्वशीर्ष अवश्य पठण करायचं आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं संकटनाशन स्तोत्र हे सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. संकटनाशन गणेश स्तोत्र पठण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जी काही आकस्मिक अचानक येणारी संकटं असतात तर ती गणपती बाप्पांच्या कृपेने टळून जातात. म्हणून आपल्याला संकटनाशन गणेश स्तोत्र हे सुद्धा एक वेळा आवर्जून पठण करायचं आहे. आणि ही सगळी सेवा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण आपल्या उजव्या हातामध्ये जे काही 21 तांदूळ घेतले होते तर ते आपल्याला एका वाटीमध्ये टाकायचे आहेत. आणि त्यानंतर या तांदळांमधला एक दाणा आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गंगाणपतये नमः हा मंत्र म्हणून त्यानंतर हा तांदळाचा दाणा आपल्याला गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचा आहे. आणि हा तांदळाचा दाणा जेव्हा आपण गणपती बाप्पांसमोर अर्पण करू तर तेव्हा आपल्याला पुन्हा आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे. आणि याच पद्धतीने दुसरा दाणा हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गंगणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर आपली इच्छा व्यक्त करून हा दाणा आपल्याला गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचा आहे. तर याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण 21 तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम गंगणपतये नमः या मंत्राचा जप करून आणि आपली इच्छा व्यक्त करून त्यानंतर गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचे आहेत. आणि गणपती बाप्पांना अर्पण केलेले हे तांदूळ आपल्याला दिवसभर आणि रात्रभर तसेच राहू द्यायचे आहे त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच बुधवारी सकाळी आपल्याला हे तांदळाचे दाणे एका कागदाच्या पुडीमध्ये आपल्याला बांधायचे आहेत. आणि ही तांदळाची पुडी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा ही तांदळाची पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये सुद्धा ठेवू शकतात. आणि अशी ही तांदळाची पुडी जेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवाल तेव्हा तुमची तिजोरी ही यामुळे रिकामी होणार नाही. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुमची तिजोरी ही कायम भरलेली राहील. आणि तसंच यामुळे माता लक्ष्मीची आणि गणपती बाप्पांची कृपा ही तुमच्या घरावर अखंड कायम राहील. गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद हा त्या तांदळांमध्ये उतरल्यामुळे गणपती बाप्पांची कृपा सुद्धा तुमच्यावर कायम राहील. गणपती बाप्पांच्या कृपेमुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य हे दूर होईल. तुमच्या घरामध्ये अखंड सुख, शांती, समृद्धी नांदेल. आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आणि असे हे तांदूळ तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवाल त्यामुळे तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही खेचली जाईल, आकर्षिली जाईल. आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर सुद्धा होईल. आणि यामुळे तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. आणि तसंच जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही तांदळाची पुडी ठेवू शकतात. असं केल्याने तुमच्या व्यवसायाची सुद्धा भरभराट होईल. अशी ही तांदळाची पुडी आपण आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे किंवा कायम आपल्यासोबत ठेवल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. आपल्या मनात असलेली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा ही सुद्धा नक्की पूर्ण होईल. पण फक्त हा उपाय करताना तो आपल्याला पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायचा आहे. आणि त्यासोबतच आपल्याला आपले कष्ट, मेहनत ही सुद्धा करायचीच आहे. आपले प्रयत्न हे सुद्धा आपल्याला करायचेच आहेत. आणि हा उपाय करताना जर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर अतिशय उत्तम. आणि जरी तुम्ही हा उपवास करत नसलात तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात.
तर याप्रमाणे अंगारकी संकष्टी चतुर्थीला 21 तांदळांचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला सर्वांना आवर्जून करायचा आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।